अज्ञानते दूर करूया एक क्रांती ज्योती तेवली, अज्ञानते दूर करूया एक क्रांती ज्योती तेवली, ज्योतिबांची सावित्री अनाथांची मायमाऊ, ज्योतिबांची सावित्री अनाथांची मायमाऊ. आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, मी कुमारी पूजा ज्ञानेश्वर तुमच्या पुढे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची यशोगाथा सांगण्यास उभी आहे. आता त्यांची यशोगाथा सांगणं म्हणजे तरी नक्की काय, त्यांना समजून घेणं. पण कसं समजून घ्यायचं हा विचार जेव्हा मी करू लागते तेव्हा माझ्या मनात विचार येतो, सावित्रीबाईंचा जन्म झाला, ते शिकल्या, हे बोलायला आणि वाचायला खूप सोपं आहे हो, पण सावित्रीबाई ज्या परिस्थितीत शिकल्या, सावित्रीबाईंनी हे ज्या परिस्थितीत आपल्याला करून दाखवले, त्या परिस्थितीचा जर आपण आढावा घेतला तर आपल्याला समजेल की सावित्रीबाई म्हणजे कोण होत्या. अहो, ज्या काळात मुली जन्माला येणं हेच पाप मानलं जायचं, त्या काळात मुली 9-10 वर्षांच्या असताना त्यांचे लग्न एका वयोवृद्ध व्यक्तीशी किंवा त्यांच्यापेक्षा वयाने 9-10 वर्ष मोठ्या असलेल्या व्यक्तीशी लावून दिले जायचे. त्या काळात लोकांना स्त्रिया अबला वाटायच्या, कारण कर्मठ लोकांना माहिती होते की जर याच अबला स्त्रिया सबला झाल्या तर याच कर्मठ लोकांचा तबला वाजल्याशिवाय राहणार नाही. आणि अशाच या अंधकारी जगात एका वाघिणीचा जन्म झाला आणि ती वाघीण म्हणजे सावित्रीबाई फुले. शिक्षणाच्या स्वर्गाचे उघडण्याचे निदान, शिक्षणाच्या स्वर्गाचे उघडण्याचे निदान, तीच सावित्री आज जगाची शिलेदार, तीच सावित्री आज जगाची शिलेदार. सावित्रीबाईंचा जन्म दिनांक 3 जानेवारी 1831 रोजी सातारा येथे नायगाव या गावात खंडोजी नेवसे आणि लक्ष्मीबाई नेवसे यांच्या पोटी झाला. अवघ्या 9 वर्षाच्या असताना सावित्रीबाईंचा विवाह ज्योतिराव फुले यांच्याशी संपन्न झाला. त्या काळात महिला फक्त चूल आणि मूल यामध्येच अडकलेल्या असायच्या. तू क्रांती ज्योती, तू धैर्याची मूर्ती, तू क्रांती ज्योती, तू धैर्याची मूर्ती, तू ज्ञान आई, तुझ्या ऋणातून कशी होऊ मी तुराई. मिळाला हक्क शिक्षणाचा तुझ्या कष्टामुळे, मिळाला हक्क शिक्षणाचा तुझ्या कष्टामुळे, तू चांदे आणि तूच वंदे आमची लाडकी सावित्रीबाई. एकदा ज्योतिराव त्यांच्या शिक्षणाचा प्रसार करीत असताना फरार नावाचे ब्रिटिश मॅडम त्यांना म्हणाले, मिस्टर फुले, तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना, सो फर्स्ट एज्युकेट अ वुमन, बिकॉज इफ अ वुमन इज एज्युकेटेड सो होल हाऊस विल बी एज्युकेटेड. पण तुम्ही भारतीय महिलांना घराच्या बाहेरच पडून देत नाही. बस झालं एवढंच. ज्योतिराव लगेच पाटी पेन्सिल घेऊन सावित्रीबाईंकडे गेले आणि त्यांना म्हणाले, सावित्री, आजपासून मी तुला शिकवणार. झाला सावित्रीबाईंचा अभ्यास सुरू. काना मात्रावे आणि पेज याच्यात आता फक्त हात द्या. सावित्रीबाई वाचायला शिकल्या, सावित्रीबाई लिहायला शिकल्या. नंतर ज्योतिरावांनी पुण्यात भिडेवाड्यात महिलांसाठीची पहिली शाळा काढली. त्या शाळेत पहिल्या शिक्षिका म्हणून माझ्या सावित्रीची नेमणूक करण्यात आली. त्यामुळे आज माझी सावित्री भारतातील पहिली महिला शिक्षिका म्हणून ओळखली जाते. विद्या हे धन आहे रे श्रेष्ठ साऱ्या धनाहून, विद्या हे धन आहे रे श्रेष्ठ साऱ्या धनाहून, तिचा साठा ज्यापाशी तोची ज्ञानी मानती जन, तिचा साठा ज्यापाशी तोची ज्ञानी मानती जन. सावित्रीबाईंवरती अनेक नाटके व चित्रपटे आहेत. पतीच्या खांद्याला खांदा लावून पुरुषांनाही लाजेल असं अखंड कार्य करणारी माझी सावित्रीबाई क्रांतीज्योती म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. शेळपटासारखे जगलात तर काम तमाम होईल, शेळपटासारखे जगलात तर काम तमाम होईल, पण वाघासारखे जगलात तर नाम होईल, पण वाघासारखे जगलात तर नाम होईल. पण धर्म, समाजाचा मात्र धर्म बुडतो म्हणून सगळीकडे कोल्हेकोई सुरू होती. अहो, एखाद्या सामान्य स्त्रीने शिक्षण घेतल्यावरती ह्यांचा कोणता धर्म बुडतो? इतका तकलाद असतो का हो धर्म? अहो, धर्मासाठी माणूस असतो की माणसासाठी धर्म? हे सावित्रीबाईंचे अनमोल विचार. सावित्रीबाईंनी ज्योतिराव फुले एका विधवा बाईचा मुलगा दत्तक घेतला. त्याचे नाव होते यशवंत. त्यांनी त्याला उच्च शिक्षित बनवून डॉक्टरही बनवले. मात्र इसवी सन 1896 आणि 97 या काळात एका प्लेग नावाच्या आजाराची साथ आली होती. कोणीच पुढाकार घेतला नाही, पण माझ्या सावित्रीने पुढाकार घेतला आणि त्या यशवंत नावाच्या डॉक्टरला बोलवले आणि त्याला सांगितले, या रुग्णावरती उपचार कर. अहो, जी मृत्यूलाही घाबरली नाही तिचं नाव सावित्री, जी मृत्यूलाही घाबरली नाही तिचं नाव सावित्री. मात्र 10 मार्च इसवी सन 1897 या दिवशी त्यांची प्राणज्योत मालवली. आणि अशा या अखंड कार्य करणाऱ्या स्त्रीला माझे कोटी कोटी प्रणाम. जाता जाता एवढंच म्हणेल, शब्दांनाही कोडं पडावं अशी काही माणसं असतात, शब्दांनाही कोडं पडावं अशी काही माणसं असतात. आपले भाग्य असते जेव्हा ती माणसं आपली असतात, आपले भाग्य असते जेव्हा ती माणसं आपली असतात. एवढं बोलून मी इथे थांबले. जय